एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या दिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्य आणि नृत्याला साता समुद्र पार पोहोचवणाऱ्या भिकल्या दिंडा यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं जाणार असून मागील 80 पेक्षाही जास्त वर्षापासून भिकल्या दिंडा हे तारपा वाद्य वाजवत आहेत। शिक्षण नसलेल्या दिंडा यांना अवघ्या 12 वर्षापासूनच तारपा नृत्याची आणि वाद्याची आवड निर्माण झाली असून आज 92 वर्षाचे झाल्यानंतर देखील त्यांच्या तारपा वाद्याची तीच आवड कायम आहे। आतापर्यंत त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं असून तरी देखील देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतोय। तारपा हेच वाद्य आपलं दैवत असून येणाऱ्या पिढ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे असं आवाहन देखील यावेळी दिंडा यांच्याकडून करण्यात आलं। चांगला वाटतं, कसा वाटत, चांगला मन समाधानाला हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला। कधी ना कधी तरी मिळणारच आहे हे माझा भाग्य समजा। किती वर्षापासून तुम्ही मी बारीकच्या म्हणजे 10-12 वर्षापासून गाई चारायला लागलो, तेथून तर मी गुराशी माझा वाद्यच चालवा असा हे वाद्य वाजवायचा म्हणजे शरीर पण चांगला आणि मन मन समाधान होय। त्याच्यात जे काय मी देवाची आराधना करत ते तुम्हाला माहित नाही पडल पण त्याचा ऐकाय मन समाधान चांगला वाटत। किती किती कशाने हे तयार केलं जातं? काय हे माडाचं पात आणि हे बंबू नर आणि मादी असा परिवार बनवलेला आहे आणि त्याला दुधी जोडलेली आहे। आता तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? तरुण पिढीला काय सांगायचं, आता त्याला समजवला पाहिजे, समजला पाहिजे, त्याला कळला पाहिजे ही संस्कृती टिकवायला असं।